नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर मराठी व्याकरणमध्ये आपण मराठीतील सर्व म्हणी व त्यांचा अर्थ या टॉपिकपासून सुरुवात केलेली होती. तर या व्हिडिओमध्ये त्याचा पाठ नंबर 3 बघणार आहोत आपण. याआधी मी पहिला पाठ आणि दुसरा पाठ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. त्याच्यामध्ये ज्या काही तुमच्या राहिलेल्या म्हणी आहेत व त्यांचे अर्थ ते कवर होतील. आणि जसं तुम्हाला माहीतच आहे की मराठी विषय हा कंपल्सरी असतो MSCBच्या ज्या काही एक्झाम्स होतात त्यासाठी. तर आपल्याला अर्धा मार्कसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कधीसुद्धा म्हणजे एखादी म्हण तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते, तर तेव्हा पश्चाताप करण्यापेक्षा ती म्हण तुम्ही वाचलेली असावीत. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. पण स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची अपडेट्स मिळत राहतील. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया पाठ नंबर 3ला. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक क्वेश्चन देणार आहे. मराठी म्हणीवरचा हा क्वेश्चन असेल, तर त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. चला तर स्टार्ट करूया. पहिली म्हण आहे या व्हिडिओमधली की उधारीचे पोते सव्वा हात रीते. म्हणजे काय की उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो, त्यालाच म्हणतात आपण की उधारीचे पोते आणि सव्वा हात रीते. नेक्स्ट आहे उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे. म्हणजे काय की श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारे माणसंसुद्धा येतात, त्यालाच म्हणीमध्ये असं म्हणतात की उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे. नेक्स्ट आहे उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे. म्हणजे काय की येतेवेळी ताठ मानेने येणे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे, त्यालाच म्हणतात उभ्याने येणे, यावे आणि ओवण्याने जावे. नेक्स्ट आहे उसाच्या पोटी कापूस. या म्हणीचा अर्थ असा की सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती, म्हणजेच त्याची जे संतान आहे ती दुर्गुणी निघणे, त्याला म्हणतात की उसाच्या पोटी कापूस. नेक्स्ट ही म्हण तर सर्वांना माहितीच असेल की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. तर कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. ठीक आहे. नेक्स्ट आहे एका माळेची मणी. हे सुद्धा तुम्ही ऐकलेलीच असेल की सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे, त्यालाच म्हणतात एका माळेचे मणी. नेक्स्ट एका हाताने टाळी वाजत नाही. या म्हणीचा अर्थ की दोघांच्या भांडणामध्ये पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. म्हणजेच काय की एका हाताने टाळी वाजत नाही. नेक्स्ट आहे एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे काय की एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था, त्याला म्हणतात एक ना धड भाराभर चिंध्या. नेक्स्ट आहे एकावे जनाचे करावे मनाचे. म्हणजेच काय की लोकांचे ऐकून घ्यावे आणि जे आपल्या मनाला योग्य वाटेल तेच करावे, त्यालाच म्हणतात एकावे जनाचे, लोकांचे ऐकावे पण करावे मनाचे. ठीक आहे. नेक्स्ट आहे एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी. म्हणजे काय की दुसऱ्यांच्या अडचणीचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे, तर अशांना म्हणतात की एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी. नेक्स्ट आहे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. आता ही जर म्हण आली, कारण ही थोडीशी नवीन आहे, काही विद्यार्थ्यांसाठी असेल, काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ही याआधीसुद्धा ऐकलेली असेल. तर या म्हणीचा अर्थ तुम्हाला जर आत्ता तुम्ही ऐकलात किंवा लक्षात ठेवलात, तर इन केस जर एखाद्या वेळेस एक्झाममध्ये विचारले गेले तर तुम्हाला लगेच आठवेल, ऑप्शनकडे बघून तो अर्थ आठवेल. ठीक आहे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. या म्हणीचा अर्थ असा की दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. याचा अर्थ काय की एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. नेक्स्ट आहे एका पिसाने मोर होणे किंवा होत नाही. तर याला काय म्हणतात थोड्याशा यशाने हुरळून जाणे. म्हणजे काय की एका पिसाने मोर होत नाही. नेक्स्ट आहे एका खांबावर द्वारका. म्हणजेच काय की एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे, त्यालाच म्हणतात एका खांबावर द्वारका. नेक्स्ट आहे एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला. म्हणजेच काय की एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे, त्यालाच म्हणतात एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला. फक्त ऐकून घ्या तुम्ही. जरी एकदा रिव्हिजन जेव्हा एक्झाम येईल तेव्हा तुम्ही रिव्हिजन करू शकता, पण आता जरी एकदा ऐकलं तरीही बऱ्याच वेळासाठी तुम्हाला ह्या म्हणी लक्षात राहतील.
नेक्स्ट आहे एका कानावर पगडी घरी बाईल उघडी, म्हणजे काय की बाहेर बडे जाव पण घरी असणं दारिद्र्य, तर यालाच म्हणतात एका कानावर पगडी आणि घरी बाईल उघडी. नेक्स्ट आहे एका मॅनामध्ये दोन तलवारी राहत नाहीत, हे ऐकलं असेल तुम्ही. म्हणजेच काय की दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत, त्यालाच म्हणतात एका मॅनामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. नेक्स्ट आहे 80 तेथे 85, म्हणजे काय की अतिशय उधळेपणाची कृती करणे. 80 तेथे 85, आता ही जर म्हण तुम्हाला आली तर याचा म्हणीचा अर्थ खूप डिफिकल्ट आहे. तर त्यासाठी एकदा जर तुम्ही तुमच्या कानाखालून गेली ही तर तुम्हाला एक लक्षात राहील. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. जरी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण आता सध्याचा हा पार्ट नंबर 3 आहे. टोटल आपण 9 पार्ट्स डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर काही क्वेश्चन आन्सरसुद्धा. तर त्यासाठी सर्व अपडेट्स तुम्हाला मिळतील जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलं. ठीक आहे, तर त्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. नेक्स्ट आहे एरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, म्हणजे काय की मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात. एरावत रत्न थोर म्हणजे किती मोठा असला तरी त्यासी अंकुशाचा मार, म्हणजेच त्याला यातनाही तेवढ्याच असतात. नेक्स्ट आहे ओळखीचा चोर जीवेनं सोडी, म्हणजे काय की ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा सुद्धा भयंकर असतो, म्हणजेच काय ओळखीचा चोर जीवेनं सोडी. नेक्स्ट आहे ओठ फुटो किंवा खोकाळ फुटो, किंवा शेंडी तुटो की पारंबी तुटो. आता ही शेंडी तुटो की पारंबी तुटो हे तुम्ही ऐकलं असेल, पण ओठ फुटो किंवा खोंकाळ फुटो याचा अर्थ पण सेमच असतो, जसा शेंडी तुटो की पारंबी तुटोचा अर्थ. आता त्या दोन्ही म्हणीचा अर्थ काय की कोणत्याही परिस्थितीमध्ये काम पूर्णत्वास नेणे किंवा काम तडीस नेणे याला म्हणतात शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये काम तडीस नेणे. नेक्स्ट आहे ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे, म्हणजे काय की सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे, तर याला म्हणतात ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे. नेक्स्ट आहे औट घटकेचे राज्य, म्हणजे काय की अल्पकाळ टिकणारी गोष्ट. औट घटका म्हणजे खूप कमी वेळासाठी, औट घटकेचे राज्य म्हणजे अल्पकाळ टिकणारी गोष्ट, एखादी गोष्ट. नेक्स्ट काय करावे तसे भरावे, हे तर ऐकलेलेच असेल. जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळते, म्हणजेच काय करावे तसे भरावे. नेक्स्ट आहे कर नाही त्याला डर कशाला, हे सुद्धा तुम्ही ऐकलेलेच असेल की ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केलेली नाही तर त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे, त्यालाच म्हणतात कर नाही त्याला डर कशाला. नेक्स्ट करीन ते पूर्व, ठीक आहे, किंवा असं पण म्हणतात त्याला की मी म्हणेल ती पूर्व दिशा, म्हणजेच काय की मी करेन ते योग्य, मी म्हणेल तेच बरोबर अशा रीतीचं वागणं त्याला म्हणतात करीन ते पूर्व किंवा म्हणेल ते पूर्व. ठीक आहे. नेक्स्ट आहे करवतीची धार पुढे सरली तरी कापते आणि मागे सरली तरी कापते. आता या म्हणीचा अर्थ काय की काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते आणि जर त्या नाही केल्या तरीसुद्धा नुकसानच होते, म्हणजेच काय की करवतीची धार जरी ती पुढे सरकली तरी कापणारच आणि मागे सरकली तरी कापणारच. नेक्स्ट काय करून करून भागला आणि देवध्यानी लागला, म्हणजे काय की भरपूर वाईट कामे करून आता शेवटी देवपूजेला लागणे, म्हणजेच करून करून भागला आणि देवध्यानी लागला. ठीक आहे. नेक्स्ट कणगीत दाना तर भिल उताना, म्हणजे काय की गरजेपुरते जवळ असले की लोक काम करीत नाहीत किंवा कुणाची पर्वा करीत नाहीत, त्यालाच म्हणतात कणगीत दाना तर भिल उताना. ठीक आहे. आता ही थोडी नवीन म्हण आहे, तुम्ही ऐकलेली नसेल कदाचित, तर यासाठी अशा अर्थ लक्षात ठेवणे तेवढंच गरजेचं आहे. जरी एखादा प्रश्न आला तरी तो प्रश्न तुमचे जे 0.5 मार्क्स आहेत, म्हणजे प्रत्येक MSCB एक्झाममध्ये 20 क्वेश्चन्स असतात मराठीचे, 10 मार्कांसाठी विचारले जातात, तर 0.5 मार्क्स सुद्धा तुमचा तेवढाच इम्पॉर्टंट आहे तुमचं सिलेक्शन होण्यासाठी किंवा तुमचं सिलेक्शन न होण्यासाठी. ठीक आहे. तर कणगीत दाना तर भिल उताना याचा अर्थ काय की गरजेपुरते जर जवळ असले की लोक काम करीत नाहीत किंवा कोणाची पर्वा करीत नाहीत. नेक्स्ट आहे कधी तुपाशी तर कधी उपाशी, म्हणजेच काय की सांसारिक स्थिती ही नेहमीच सारखी राहत नाही, म्हणजेच काय की कधी तुपाशी तर कधी उपाशी, कुठली गोष्ट किंवा कुठली एक कंडिशन असो की ती नेहमीच तशीच राहत नाही, ती बदलते. नेक्स्ट काय कशात काय नि फाटक्यात पाय, म्हणजेच काय वाईटामध्ये आणखी वाईट घडणं, त्याला म्हणतात कशात काय नि फाटक्यात पाय. ठीक आहे. किंवा असं पण म्हणतात की दुष्काळात 13वा महिना. आता ह्या दोन्ही म्हणींचा अर्थ सेमच आहे, कशात काय नि फाटक्यात पाय किंवा दुष्काळात 13वा महिना, म्हणजे वाईटामध्ये अजून वाईट घडणे. तर अशा गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आणि ही जी PDF आहे जी आपण डिस्कस करतो आत्ता, तर ती मी तुम्हाला
आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फॉरवर्ड करणार आहे. जेव्हा सगळे पार्ट डिस्कस होतील तेव्हा, म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही रिव्हिजनसुद्धा करू शकता. ही स्वतः बनवलेल्या म्हणजे कंबाईन केलेल्या ह्या सगळ्या म्हणी आहेत एका ठिकाणी. तर ती PDF लवकरच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. नेक्स्ट आहे काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. म्हणजे काय की रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे काडी चोर तो माडी चोर. म्हणजे काय की एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला तरी त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे म्हणजेच काय की काडी चोर तो माडी चोर. नेक्स्ट आहे काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती. म्हणजे काय की क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्या पुरताच असतो. म्हणजेच काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती. नेक्स्ट आहे कागबाई रोड तर म्हणे गावाची ओढ. आता या म्हणीचा अर्थ काय की निरर्थक गोष्टींची काळजी करणे. ठीक आहे. नेक्स्ट कानात बुगडी गावात फुगडी. म्हणजे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे खूप जास्त मोठे प्रदर्शन करणे. त्यालाच म्हणतात की कानात बुगडी पण गावामध्ये फुगडी. जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. नेक्स्ट आहे काल मेला आणि आज पितर झाला. म्हणजे काय की अतिशय उतावळेपणाची वृत्ती असणे. काल मेला आणि आज पितर झाला म्हणजे अतिशय उतावळेपणाची वृत्ती असणे. काकडीची चोरीत फाशीची शिक्षा. म्हणजेच काय की अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. म्हणजेच काकडीची चोरी आणि फाशीची शिक्षा. नेक्स्ट आहे काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता यांची बरोबरी होत नाही. म्हणजे काय की जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने सुद्धा होते. म्हणजे काय की संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरणे. त्यालाच म्हणतात काडीची सत्ता आणि लाखांची मत्ता या दोघांची बरोबरी होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे कावीळ झालेल्या सर्व पिवळे दिसते. म्हणजे काय की पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे. याला म्हणतात कावीळ झालेल्या सर्वच पिवळे दिसणे. नेक्स्ट आहे काशीत मल्हारी महात्म्य. म्हणजे काय की नको तेथे नको ती गोष्ट करणे. यालाच म्हणतात काशीत मल्हारी महात्म्य. ठीक आहे. तर ह्या झाल्या आजच्या व्हिडिओच्या म्हणी. आता तुम्हाला एक होमवर्कसाठी प्रश्न आहे, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. खाई त्याला खवकवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला असा सुद्धा विचारला जाऊ शकते की या म्हणीचा अर्थ काय किंवा या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण कुठली आहे ती ओळखायची. आता क्वेश्चन काय आहे की खाई त्याला खवकवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण तुम्हाला ओळखायची आहे. ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन ए चोराच्या मनात सांदणे. ऑप्शन बी कर नाही त्याला डर कशाला. ऑप्शन सी ज्याच्या हाती ससा तो पारधी. आणि ऑप्शन डी गर्वाचे घर खाली. ठीक आहे. तर तुम्हाला आन्सरमध्ये काय काय द्यायचं आहे तो ऑप्शन कुठलं करेक्ट आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर खाई त्याला खवकवे या म्हणीचा प्रॉपर अर्थ काय. ठीक आहे. तर तो अर्थ लिहा आणि जे करेक्ट आन्सर असेल तर त्या म्हणीचा अर्थ काय ते सुद्धा लिहा. ठीक आहे. डिटेलमध्ये आन्सर लिहा जेवढं तुम्हाला माहीत आहे तेवढं. आणि नेक्स्ट लेक्चर म्हणजे नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण हा क्वेश्चनसुद्धा डिस्कस करूया आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या म्हणी आहेत तर त्या पण कंप्लीट करूया. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. काही डाऊट क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.